मोहब्बत भरी जवानी तोट न जाए. गाडीचं काय करायचं, माणूस महत्वाचा आहे. शंकर दादा बरोबर आहे दादा, गाडी मोठं असून का करायचं. आणि एक म्हण आहे बघा, गाडीचा ज्याला नाद लागतो का नाही पाक ते येडा होतो माणूस. मला पण असा गाडी घ्यायचा विकायचा नाद लागला होता, पण खरं गाडीसारखं नुकसान कुठल्याच वस्तूत नाही. आपण गाडी घेतो, गाड्या विकतो, आणि एकदा ना गाडीचा नाद लागला ना वेड्यागत होतं. ती केरळामध्ये मल्याळमध्ये एक म्हण आहे बघा, तेंडी आव्हानावर वंडी मध्ये, म्हणजे ती गाडीचं कसं आहे, आपल्याला म्हणजे भिकारी होण्यासाठी एक गाडीची फक्त जरूर आहे भिकारी माणूस होण्यासारखी. कारण एकदा ना गाडीचा नाद लागला का नाही, एक गाडी घेतली की वाटतं आला ही नको होती, दुसरी घ्यायला पाहिजे होती. मग ती घेतली की 2 वर्ष वापरली, ती नको ती पाहिजे होती, असं करून माणूस भिकारी होतो बघा. असं गाड्याच्या नादात, तसं गाडीचा नाद नसावा. एक गाडीच घ्या, 10-15 वर्ष वापरा. तसं तर बघा, मी गाडी घेऊन 2013 साली गाडी घेतली, त्यावेळी मी सेकंड हँड गाडी घेतली होती 3 लाखाला. तीच गाडी अजून आहे, जवळजवळ 13-14 वर्ष झाली, काही टेन्शन नाही. मग ती खरंच ती म्हण म्हणजे तेव्हा विचार केला, तेव्हा माझ्या डोक्यात होती नवीन गाडी घ्यायची. पण नवीन गाडीला मी 15-20 लाख रुपये घातला असतं, 10 लाख तरी घेतलं असतं त्यावेळेला, घातलं असतं. परत वाटलं असतं ही गाडी नको, दुसरी कुठली तरी आली मोठी गाडी, इनोवा आली नाहीतर कुठली आली काय आली ती घेऊ वाटली असती. म्हणजे असं माणूस ती मल्याळ केरळामध्ये म्हण आहे बघा, मग ती महाराष्ट्रात पण लागू पडते तशी सर्वांनाच. मराठीमध्ये तिला काय जुळवाजुळव कराही ना मला.